कभी ये मत सोचिए कि आप अकेले हो, ये सोचिए हम अकेले ही काफी है यार। हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या 5 गोष्टींपासून तुम्हाला एक्झाम होईपर्यंत कटाक्षाने दूर राहायचं आहे। त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगेन, पण या 5 गोष्टींपासून दूर राहायला जर तुम्हाला जमलं तर 100% तुम्ही येणाऱ्या एक्झाम मध्ये चांगलं परफॉर्म करू शकता। मी हे म्हणत नाहीये की फक्त या 5 गोष्टींपासून दूर राहिलात तर तुम्ही 100% पास व्हाल। मी हे सांगते की या 5 गोष्टी तुम्हाला तुमच्या स्कोर पासून दूर नेऊ शकतात, तुमच्या टार्गेट पासून दूर नेऊ शकतात, तुम्हाला खूप जास्त डिस्ट्रॅक्ट करू शकतात आणि म्हणून या 5 गोष्टी कटाक्षाने तुम्हाला टाळायच्या आहेत। ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात। सगळ्यात पहिली गोष्ट जे मी नेहमी सांगते आणि अर्थात हे ऑब्वियस आहे की निगेटिव्ह पीपल, जे असे लोक आहेत जे तुम्हाला नेहमी मागे खेचतात, मोस्टली असेच लोक आपल्याला जास्त भेटतात, त्या लोकांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे। ठीक आहे, मग आता निगेटिव्ह म्हणजे नक्की कोणते लोक? असे काही लोक असतात जे तुम्हाला असं वारंवार सांगत असतात हे तुला जमणार नाही, हे तू करू शकत नाही। बरं ठीक आहे, असं म्हणणाऱ्या लोकांच्या बाबतीत आपण असं रिॲक्ट होऊ शकतो, तू म्हणतोय ना नाही होत तर ते मी करून दाखवेल। त्यामुळे कदाचित काही जणांना असं वाटेल की नाही मला या लोकांच्या संपर्कात राहायचंय। पण असं सुद्धा होऊ शकतं, जे लोक असं बोलतात फक्त ते तेवढंच बोलून गप्प बसतात। तुम्ही तुमचा अभ्यास करत असता, तुम्ही म्हणजे तुमचं व्यवस्थित सगळं चालू असतं, हेच लोक येऊन तुम्हाला सांगत असतात ए परीक्षा काय नाही होणार आहे माहिती का, परत एकदा लॉकडाऊन होणार आहे। आणि मग आपला अभ्यास राहतो बाजूला, सगळं राहतं बाजूला आणि आपण तोच विचार करत बसतो। आणि जरी आपल्या डोळ्यासमोर पुस्तक असलं तरी, जरी आपले डोळे त्याच्यावरून फिरत असले तरी इथे दुसरंच काहीतरी चालू असतं आणि त्यामुळे आपण जे वाचले ते आपल्या लक्षात राहत नाही। ठीक आहे, निगेटिव्ह पीपल फक्त एवढंच करतात का, फक्त एवढंच सांगतात का की तू पास होणार नाही किंवा काय? ते बरंच काही बोलत असतात। ते तुम्हाला जाणून बुजून तुमचे जे फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुमचे जे इतर प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सची आठवण करून देत असतात, ज्यामुळे तुम्ही मेंटली कुठेतरी इमोशनली तुम्ही वीक होत असतात आणि त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला माहिती असतं की कुठले लोक असे आहेत जे लोक आपल्याला असं बोलू शकतात किंवा ते आपल्याला डिस्ट्रॅक्ट करू शकतात, तर जाणीवपूर्वक त्यांच्यापासून दूर राहा। किंवा जर दूर राहणं शक्य नसेल तर त्यांनी काहीही म्हटलं तर एक छानशी स्माइल द्या, तुमचं अगदी बरोबर आहे असं त्यांना म्हणा, नमस्कार करा, तुम्ही तुमच्या मार्गाने ते त्याच्या मार्गाने। ठीक आहे, रिलॅक्स राहून अभ्यास करा। यानंतर जे मी सांगणार आहे दुसरी गोष्ट ज्याच्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे। ती तुम्हाला अभ्यासामध्ये खूप जास्त त्रास देणारी गोष्ट ठरू शकते, तुमचा कॉन्फिडन्स कमी करणारी गोष्ट ठरू शकते आणि अभ्यास सोडून म्हणजे जे इम्पॉर्टंट नाही ते घटक किंवा तो सब्जेक्ट करण्यासाठी तुम्हाला ती गोष्ट फोर्स करू शकते किंवा ती गोष्ट त्या मार्गाकडे तुम्हाला नेऊ शकते। अशी गोष्ट कोणती? अति हुशार लोक जे असतात ना, अति हुशार, त्यांच्यापासून दूर राहा। अति हुशार म्हणजे कोण ते पण मी तुम्हाला सांगते। काही लोक असे असतात, मे बी त्यांचा अभ्यास असेलही, मी असं म्हणत नाही की त्यांचा अजिबात अभ्यास नसतो, पण काही लोक असे असतात जे तुम्हालाही भेटले असतील, जे येतात आणि तुम्हाला असा एखादा प्रश्न विचारतात ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नसतं आणि मग ते कुठेतरी एक पिन मारून जातात तुम्हाला की याचं उत्तर तुला येत नाही, मग कसला अभ्यास केलाय तू आणि तू कसं काय पास होणार, तू कसला MPSC देतोय, असं बोलतात। आणि मग आपण काय करतो माहितीये, आपला जो अभ्यास चालू असतो ना तो बाजूला ठेवतो, त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाबद्दल आपण सगळं शोधत बसतो, जरी तो प्रश्न आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा नसला तरी। कारण आपल्याला असं वाटतं की मी MPSC करत आहे म्हटल्यानंतर मला या प्रश्नाचं उत्तर माहितीच पाहिजे। कधी कधी असे लोक म्हणजे ठीक आहे ना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही आलं तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पासच नाही होणार किंवा समोरच्या व्यक्तीने जे तुम्हाला विचारले ते सगळं आयोग तुम्हाला विचारेल असंही नाही होऊ शकत। पण असे लोक एक्झामच्या दिवसापर्यंत तुम्हाला असं काहीतरी नवीन प्रश्न, आणि त्यांचा अभ्यास वगैरे काही नसतो, ते फक्त तुमचा अभ्यास किती आहे हे चेक करण्यासाठी रोज असं काहीतरी नवीन शोधून आणत असतात, ज्याचा तुमच्या एक्झामशी बऱ्याचदा त्याचा तुमच्या एक्झामशी काहीच संबंध नसतो। आणि मग आपण ते शोधत बसतो किंवा त्याचा अभ्यास करत बसतो आणि कुठेतरी मनातून आपल्याला वाटायला लागतं की ह्याने हा प्रश्न विचारला, मला त्याचं उत्तर नाही आलं, अरे त्यांनी परत एक प्रश्न विचारला, मला त्याचं उत्तरच नाही आलं, मग मला काहीच येत नाही का? आपण कुठेतरी स्वतःवरती डाऊट घ्यायला सुरुवात करतो आणि स्वतःवरती डाऊट घेणं ही गोष्ट तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास खूप खाली घेऊन जाणारी गोष्ट आहे।
ठीक आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती आला, त्यांनी विचारलं, त्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, सरळ सांगा मला याचं उत्तर माहित नाही, प्लीज तू मला सांगशील का, असंही म्हणू नका, त्याच्याशी ॲरोगंटली वागू नका. त्याला म्हणा प्लीज तू मला सांगशील का. त्याने सांगितल्यानंतर ते उत्तर ठीक आहे तुम्हाला माहित झालं, इनफ आहे तेवढं. दुसऱ्या दिवशी आला, परत त्यांनी विचारलं, ठीक आहे बाबा, अरे मला हे पण नाही माहिती, सांगशील का प्लीज परत एकदा. त्याने परत सांगितलं, ते नोट डाऊन करून ठेवा जर तुम्हाला ते इम्पॉर्टंट वाटत असेल तर. पण त्यांनी विचारलं आणि मला आलं नाही म्हणजे मला काहीच येत नाही, हा विचार चुकूनही मनामध्ये डोकावू देऊ नका. ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट महत्वाची, सोशल मीडिया. सोशल मीडियापासून कटाक्षाने दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्याचं रिझन हे नाहीये की सोशल मीडियावरती आपला खूप जास्त टाइमपास होतो, आपण व्हॉट्सअपचे स्टेटस पाहत बसतो, डीपी पाहत बसतो, हे कारण अजिबात नाहीये. ठीक आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते काय. बऱ्याच काही गोष्टी आजूबाजूला घडत असतात ज्या एक माणूस म्हणून आपली जी विचारसरणी आहे किंवा आपण जे लहानपणापासून आतापर्यंत संस्कार घेऊन वाढलेले आहोत त्याच्यावरती ती गोष्ट परिणाम करत असते. कोणतीही घटना आजूबाजूला घडणारी, जेव्हा तुम्ही कोणत्याही सोशल मीडियावरती असतात, जेव्हा तुम्ही ते ऍप वापरत असता किंवा अगदी न्यूज सुद्धा जेव्हा तुम्ही ते पाहत असतात, न कळतपणे त्या बातम्यांचा किंवा त्या सोशल मीडियावरती येणाऱ्या काही व्हिडिओचा, काही ऑडिओ क्लिप्सचा किंवा काही स्टेटसचा न कळतपणे परिणाम आपल्या मनावरती, आपल्या ब्रेनवरती होत असतो. आणि त्यामुळे आपली इच्छा नसतानाही आपण त्या गोष्टीपासून म्हणजे आपल्या अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट होत असतो आणि आपण त्या गोष्टीबद्दल विचार करायला लागतो. आणि मला असं वाटतं की आत्तापासून एक्झाम पर्यंत आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट काय असेल तर ते फक्त आणि फक्त आपलं टार्गेट असायला हवं, आपला अभ्यास असायला हवा. जर तुम्ही अपडेट राहण्यासाठी न्यूज पाहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण न्यूज पाहण्याची वेळ सकाळी कधीच ठेवू नका. सकाळी सकाळी उठल्यानंतर खरंच न्यूज पाहू नका. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून मी सांगते की काही बातम्या एवढ्या आपल्याला विचलित करणाऱ्या असतात, त्या आपल्या मनावरती एवढा वाईट परिणाम करणाऱ्या असतात की त्याच्यामुळे आपला अख्खा दिवस खराब जातो. कधी कधी उगीच आपण काहीतरी वाईट बातमी सकाळी सकाळी ऐकतो आणि दिवसभर आपण आपल्याला उदासवाणं वाटत राहतं, आपला अभ्यासच नाही होत आणि मग परत आपल्याला वाटतं की अरे बापरे का केलं आपण हे असं. पण दुसऱ्या दिवशी उठून आपण परत तीच चूक करत असतो. ठीक आहे. किंवा एखादी न्यूज आली, ठीक आहे, जे काही व्हायचं आहे ते सगळ्यांसोबत होईल, म्हणजे लॉकडाऊन जर झालं तर ते सगळ्यांसाठी असणार आहे, तुमच्या एकट्यासाठी असणार नाहीये. राईट. सो जी कोणती परिस्थिती येईल त्याला सामोरं जाण्यासाठी तयार राहा, पण ती परिस्थिती येण्यापूर्वीच ती परिस्थिती आलेली आहे असं इमॅजिन करून स्वतःचं नुकसान करून घेणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे असं मला वाटतं. ठीक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे जास्त अतितणाव घेऊ नका, अतितणावापासून दूर राहा. म्हणजे काही जणांचं असं असतं की माझा आतापर्यंत अभ्यास झाला नव्हता किंवा झालाय जे काही असेल, उगीच रात्रभर जागरण करून अभ्यास करायचा, हे अजिबात करू नका. कारण जर तुम्ही रात्रभर जागरण करून अभ्यास करायचा प्रयत्न करत असाल तर त्याच्यातून खूप कमी गोष्टी तुम्हाला साध्य होतील. तुमच्या हेल्थवरती त्याचा वाईट परिणाम होईल आणि जर तुमची हेल्थ नीट नसेल, तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही वाचलेलं तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे या गोष्टीपासून दूर राहा. आणि पाचवी गोष्ट ज्यापासून दूर राहायला मी एकटी नाही सांगते, सगळेच सांगतात जे तुम्हाला आजूबाजूला भेटतील. अगदी आपल्या राष्ट्रपतीपासून, पंतप्रधानापासून, मुख्यमंत्र्यापासून अगदी लहान मुलापर्यंत प्रत्येक जण हेच सांगतोय, कोरोनापासून दूर राहा, काळजी घ्या, परीक्षा जवळ येते. हे एक निमित्त व्हायला नको तुमच्या स्वप्नाला तुमच्यापासून दूर घेऊन जाणार. जेवढ्या काही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे तेवढ्या प्रिकॉशन्स घ्या. कारण खरंच म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना की आपण जास्त नशिबावर अवलंबून असतो किंवा कधी कधी आपण नशिबावरती बिलकुल अवलंबून नसतो, पण आपण म्हणतो 1% तरी नशिबाच्या हातात आहे. तर तो 1% पण तुम्ही नशिबाला देऊ नका. तुम्ही एवढासा पण चान्स नका देऊ की ती गोष्ट तुमच्या परफॉर्मन्सवरती किंवा तुमच्या येणाऱ्या कालावधीवरती, तुमच्या येणाऱ्या स्वप्नावरती घाव घालेल. तुमची तब्येत ठीक असेल तर तुम्ही फ्रेश राहाल, तुम्ही फ्रेश राहाल तर तुमचा अभ्यास केलेला लक्षात राहील, तुमचा अभ्यास केलेला लक्षात राहिला तर तुमची एक्झाम व्यवस्थित होईल, एक्झाम व्यवस्थित झाली, तुम्ही चांगलं परफॉर्म केलं तर तुमचं स्वप्न पूर्ण होईल. ठीक आहे. तर या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. निगेटिव्ह पीपल आणि सगळ्यात महत्वाचं 2 नंबरचा पॉइंट मी सांगते, कारण खरंच असे लोक ना फक्त आणि फक्त आपला आत्मविश्वास डळमळीत करत असतात, बाकी काही करत नाही. ठीक आहे. जे अतिहुशार लोक असतात ते. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट होता सोशल मीडिया, चौथा पॉइंट होता अति तणाव, त्याच्यापासून दूर राहा, आणि 5वा पॉइंट होता कोरोनापासून दूर राहा. आय होप या लेक्चरचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल, कारण अभ्यासाच्या बाबतीत कुठला टॉपिक वाचायचा, काय वाचायचं,
एखादा टॉपिक शिकवणं हे सगळीकडे मिळतं, पण ज्या काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला समजत नाहीत, ज्या समजणं जास्त गरजेचं असतं, त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करते, कारण त्या मला इतरत्र पाहायला मिळत नाहीत. ठीक आहे. तर जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं असेल आणि याच्यातल्या कुठल्या तरी पॉईंटचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे असं जर तुम्हाला वाटलं असेल तर लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या फीडबॅकवरून किंवा तुमच्या कॉमेंटवरूनच मला कळत असतं की तुम्हाला काय आवश्यक आहे किंवा तुमची रिक्वायरमेंट काय आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू.